आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. निघायचं आज तर डीजे पण नाही. आता बा मला बोलवले कोणीतरी, मी जातो. आता तुम्हाला काही वेगळं सांगायचंय? अमरे येते. हा मंजू काळजी घ्या. येते. हॅलो दादा, आपल्या गणपतीच्या मंडळाची तयारी झाली, एकदा बघा या की. अरे इसरलोच ते. येतो येतो. वाघमारे मी आलोच. वा छान झाली की मूर्ती. चित्रकार एवढं काम तेवढं तुम्हाला चांगलं जमतंय बघा. पण मी काय म्हणते, एखाद्याने विकत आणली असती तरी चालली असती, पण नाही. समजा कसं तुम्हाला एकट्यालाच करायचं असतंय ना. माया, स्वतःच्या हातानं मूर्ती तयार करणं म्हणजे एखाद्या योगी माणसानं ध्यान करण्यासारखं आहे. अगदी एकरूप होता येतं बघ. तुला नाही कळायचं. बोलला आमचं ध्यान. चित्रकार फक्त मूर्ती नाही तर मकर बी तयार करायचं आहे ना. अरे झाली का नाही तयारी? वा 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 वा. जय द्या, आज लवकर कसं काय आला? होय, आज लवकरच बंद केलं दुकान. जयद्या, अरे ऐन सणासुदीच्या तोंडावर जर दुकान बंद करायला लागला तर धंदा कसा होणार तुझा? अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ पप्पा. अहो बाप्पा आहे ना, तो करेल सगळं नीट. तुम्ही निवांत राहा. आणि आपल्या बाप्पाच्या तयारीला पप्पांना मदत नाही केली तर बाप्पा नाराज होईल ना माझ्यावर. पण काय पण म्हणा पप्पा, लईच भारी मूर्ती झाली बघा. एकदम अशी जिवंतच वाटती. थँक्यू जयद्या, तोंड भरून कौतुक केल्याबद्दल. नाहीतर एखाद्याचं कौतुक करायचं म्हटलं की दुसऱ्याचं तोंड कायम पडतच. बर पप्पा, मूर्ती आता तयार झालीच आहे. घेऊ आता आपण आता मकर तयार करायला. मी करतो तुम्हाला मदत. माया, आता जयद्या पण आलाय मदतीला, तेव्हा आम्ही दोघं करतो तयारी. तू निवांत राहा, सगळं काम वेळेत होईल. देवा, तू येतोच आहेस तर माझ्या लेकाला थोडी सुबुद्धी दे. त्या नेबरेटचा आणि माझ्या लेकाचा घटस्फोट कर, आणि लवकरात लवकर माझ्या लेकाला ह्या समजातनं सोडव. गोलब काकांना जबरदस्ती घरी पाठवलं. जाऊ देत 4 दिवस. ह्या वर्षी मुलीचं लग्न आहे त्यांच्या. हो, थोडे दिवस तरी तिच्या बरोबर वेळ घालवतील. आणि भारती मॅडम, तसे गोलब काकांची रिटायरमेंट जवळ आली आहे ना. एवढ्या सगळ्या सुट्ट्या वाया जाण्यापेक्षा घेतलेल्या बऱ्या, नाही का? अगं पण मला करमत नाहीये ना आता. मंजू नाही, गोलब काका नाही, कशातच मन लागेना. मग आम्ही आहे ना. खाली भूत. कुठं गेला होता? बाहेर. मंजू ताईला भेटून आलोय आत्ताच. आणि आम्ही गणपती बाप्पाला बोललो होतो मंजू मॅडम बऱ्या व्हाव्यात. त्यांनी ते ऐकलं बी. जेव्हा बी मंजू मॅडम बऱ्या होतील तेव्हाच आम्ही इथं गणपती बसवतो, असं बी बोललो होतो. त्यामुळे आता चट दिवशी वर्गणी द्या. बाकी सगळं आपण बघतोय. सगळं म्हणजे सगळं आम्ही बघतो. देते. द्या 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 मॅडम. हो हो देवा, मंजूला लवकर बरं वाटू दे.
आणि आता तिच्यासोबत सत्य आहे ना, म्हणजे तिची काही काळजी नाही. हे घे. अहो होणार बरी. मॅडम, प्रिया मॅडम, वर्गणी द्या की. हा, एक मिनिट. बाप्पासाठी दिलेत माहितीये ना? होय. काय कळलं ना मला पप्या? तर बघ. नाही नाही. अरे जरा म्हणून लाज नाही तुम्हाला? बाई माणसावर हात उचलताना. अरे काय बिघडवलं होतं तिने तुमचं? अरे काय लाजा बिजा वाटतात का नाही? तोंडावर तर अजिबात शरम दिसत नाही. मी असतो ना मग बघितला असता. प्रिया, प्रिया, अगं कसला एवढा विचार करतेस? काय चाललंय? नाही ते साहेब ते हे. अरे हो 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 हो, ऐकलंय सगळं मी पप्या शेठ. ही घ्या गणपतीची वर्गणी. हा, आणि हे बघा, आपण सगळ्यांनी गणपती बाप्पाचे आभार मानायचे आपल्या मंजूवरचं संकट दूर करण्यासाठी. आणि हो, आपल्या जिल्ह्यावर जे अंमली पदार्थांचं संकट आलंय तेही लवकर दूर कर म्हणावं. हा, हो सर, बाप्पा नक्की सगळं ठीक करेल. काय झालं का? होय. जागा का मला? होय. येतो. आणि हो, जे पैसे दिलेत ना ते बाप्पासाठी दिलेत, लक्षात आहे ना? नाही. एक कळलं ना, नंतर तू आणि मी. नाही मॅडम. हा बोल मग बोल. हे बघ, हे असं डेकोरेशन केलंय. हा, आणि हे पडतं जे कलर कॉम्बिनेशन सांगितलं सेम टू सेम केलंय बघ. हा, आणि हे बघ, इथं 20 बाय 20 स्टेज येणार आणि त्याच्यावर बाप्पाची मूर्ती. हा, आणि हे बघ, हे बॅनर केलाय आणि सेम टू सेम मोठा बॅनर इंटिरियर ठेवलाय आणि कमान मी केल्या. हे बघ, हे असं कर्ण पडदं लावलेत, त्याच्यावर रात्रीचं लाइटिंगचं येणार सगळं, एकदम जागा मागा. होल्डिंग एक नंबर झालंय बघ. पण ऐक, कुठलीच कामं लय गडबडीत करू नका. सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, कशाचीच कमी नाही राहिली पाहिजे. हा, तात्यासाहेब कुठे आहेत? अरे ते जाधव साहेबांनी सिक्युरिटीचं कारण देऊन सार्वजनिक कार्यक्रमाला जाऊ नका म्हणून सांगितले. हा, बरोबरच आहे त्यांचं. का फिरून चालायचं नाही. हा, पण आपलं तात्यासाहेब ऐकणार होय. ते बी आहेच म्हणा.